बनी मला विचारल्याशिवाय कोणालाही फोन करायचा नाहीये, कळलं? तुझी ना बाबांकडे कंप्लेंट केली आहे. चल कपडे बदलूया, चल उठ. बाबा कोण होता तो मुलगा? तो बनी ना, आपल्याला मंदिरात भेटलेला. पण तो तुला बाबा का म्हणतो? ते तुम्हाला बाबा म्हणतोय कारण मी त्याचा पण बाबा होणार आहे. काय म्हणजे? म्हणजे बाबांना तुमची हेअरस्टाईल करता नाही येत. तुमच्याकरता जेव्हा कधी नवीन कपडे आणायचे असतात तर बाबांना फॅशन काय हेच माहित नाही. तो काही घेऊन येतो. आणि जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हाला आई हवी हवीशी असते, हो ना? मनीलाही त्याचा बाबा हवा असं वाटतो. त्याची आई पण माझ्यासारखे सगळे प्रयत्न करते, पण कुठेतरी माझ्यासारखीच ती कमी पडते. बाबा काय बोलतोयस तू? आता तुम्हा दोघींना आई मिळावी, बनीला बाबा मिळावा म्हणून बनीची आई आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत. बच्चे, लग्नानंतर ते दोघंही आपल्या घरी येतील राहायला. तुम्हाला भाऊ मिळेल तुमच्यासोबत खेळायला. किती मजा येणार ना. पण आम्हाला नकोय भाऊ. तो बनी तर अजिबातच नको. नेहमी बोलत असतो, हे करायचं नाही, ते करायचं नाही. नको आम्हाला भाऊ. नको आहे आम्हाला बनी. मनू, चिनू, माझं प्लीज ऐका तरी. अरे ते राहिले कुठे सगळे? भास्कर, अवनी, जयश्री, मंगल, अखिल, आकाश, अरे कुठे आहात? चला उशीर होतोय. अरे मुहूर्ताची वेळ टळेल. अखिल, आकाश कुठे? तयारी करत होता. थांबा, बघतो. जा जा जा, लवकर लवकर बोलव. चल चल पटकन. हो, काय झालं तुम्हाला एवढा आरडाओरडा करायला? अरे आता मुहूर्ताची वेळ हो, हो, हो. टळेल. घ्यायला नको का? हो, हो, हो. ही बाई, आई हे बघा, बघ, बघ. ही वसुंधराला द्यायची साडी, हा. ह्यात ओटीचं साहित्य हा. आणि हे 5 फळ. बस. अहो हा. अहो, वंच कुठे आहे? त्या आधी पाहिजे. मंगल मंगल मंगल, काय, चल चल चल. अगं ऐक- मुहूर्त टळेल. नाही नाही, काही बोलू नको. चल ऐक चल चल. ना, मी काय म्हणते, मी नाही येत, मी घरीच थांबते. अरे एवढा चांगला दिवस आहे, माझ्यासारखी विधवा इतकी शुभ कार्यात कशाला ना उगाच. काय बोलतेस तू मंगल? सगळ्या तुझ्याशिवाय आपल्या घरचं शुभ कार्य होणार आहे का? हा नाही आणि मुलांना तुमचे आशीर्वाद नकोत? हो हवेत, पण अदिती पण येणार आहे, चिनू मनू आहेत, त्यांची काळजी नाही का? अवनी, त्याची काळजी नका करू, मी मॅनेज केलंय सगळं. येते मग. ए बघा कोण आलंय. मला ना एकदम शेतातल्या भुजगवण्यासारखं वाटायला लागलं. काय असं काही नाही आहे. छान हँडसम दिसतोयस अखिल, मस्त. थँक्यू दादा. तूच. पुन्हाची दृष्टी नको लागायला. आज काय बाई, आता वसुंधराची नजर आकाश भाऊजींवरनं हलणारच नाही बघा. एवढे पुरे. चला आता चला 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 चल चल चल. फायनली इतकी गोड दिसतेस ना वसू. तू माझ्या लग्नात मला तयार केलं होतंस ना, तेव्हापासून मी या दिवसाची वाट बघते. असंही
मी तुला किती नाही नको असू दे म्हटलं तरी तू ऐकणार आहेस माझं? वसू, माझ्या लग्नात मी तुझं ऐकलं होतं ना, मग आता तू माझं ऐकायचंस. ओके. मी तुला असं तयार केलं ना की आकाश जिजू बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडतील. पिंकी. वसू, वसू, किती सुंदर दिसतेस. माझी सोलीची दृष्ट लागेल. हे बघ, बाबांनी आकाशरावांसाठी अंगठी आणली. तुला आवडते का बघ. कसली भारी अंगठी आहे ग. छान आहे. अगं तू कुठे निघाली. हिला काय झालं माहित नाही. भास्करने तिथे डेकोरेशनची काय तरी लेकरूच ठाऊक. आई, आता काय झालं रडायला? जरा काय झालं की लगेच रडायला लागतेस. तू गप रे, तुला नाही कळणार. काय झालं जयश्री? कसा राजबिंडा दिसतोय माझा लेक. किती वर्ष वाट बघत होते मी या दिवसाची. आताशा वाटत होतं की हा दिवस येणारच नाही माझ्या आयुष्यात. सगळं अगदी अट्टाहासाने तुला एकट्यानं करताना बघून त्रास व्हायचा रे मला. मला ना तुला, तुझ्या बायकोला, चिनू मनूला असं एकत्र बघायचं. लॉंग ट्रिपला जाताना, त्यांना शाळेतून आणताना, त्यांचा अभ्यास घेताना, त्यांच्याबरोबर खेळताना, दंगामस्ती करताना, त्यांच्या करिअरच्या आणि लग्नाच्या चिंतेमध्ये कोणीतरी शेअरिंगला पाहिजे ना. साथीदार हवा ना कोणीतरी. साखरपुडा झाला ना की सगळ्या गोष्टी अशा छान मार्गी लागतील बघ. मी दार का लावून घेतलंय. वसू, वसू अगं दार का बंद केलंस बाळा. दार उघड. वसू, वसू अगं काय झालं. जयश्री, तुला खरंच या साखरपुड्याचा आनंद आहे? काय बोलताय? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? माझ्या लेकाचं लग्न ठरलंय, आज साखरपुडा आहे, मला आनंद होणार नाही? मला काही विघ्न संतोषी समजता तुम्ही? अगं अगं मस्करी करते तुझी. तुम्ही प्लीज भांडू नका ना आज. तू त्यांना सांग. बाबा तुम्ही भांडू नका. आजचा दिवस चांगला आहे की नाही? चांगला दिवस आहे ना आज. आणि तू काय बघत बसलायस? चल गाडी काढ. हो चल चल चला 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 लवकर लवकर. आजचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडला ना म्हणजे मग माझी चिंता मिटणार. वसू, वसू दरवाजा उघड ना. असं नको ना करू वसू. आता आकाश रावांकडचे कुठल्याही क्षणी येतील ग. दरवाजा उघड ना वसू. वसू, वसू. आई मी दरवाजा नाही उघडणार. अगं पण का वसू. वसू, वसू दार उघड. आई मला नाही यायचं बाहेर. नाही येणार आहे मी बाहेर. मला नाही करायचं हे लग्न. प्लीज मला फोर्स नका करू कोणीच. मला नाही करायचा हा साखरपुडा. वसू अगं असं काय करतेस. सासरकडची लोक कधीही पोचतील. त्यांना कळलं तर काय म्हणतील ते. बिबिराव येतील ना एवढ्या. येतील ऑन दिवस होते. पण येवाना बहुत चला 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 चला. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. ही ह्या बाजूला लावू दे. या 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 इकडे या या.
रानडे पुढची गाडी पाहिजे येस 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 येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे मागे. अशी अशी इकडे लावा. नमस्कार या नमस्कार. सर या 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 बेबी हा? तुम्ही चिनूला शाळेत सोडलं ना? हो त्यांच्याच शाळेत सोडलं ना? हो मी हे जे काय परफेक्ट काम करायला लागलात ना, ते बघून खूप बरं वाटलं. काय सर काय बेबी हा हा साहेब आजकाल कामात लक्ष नाही वाटतं तुझं हा? बाबा बेबी काय गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. हा? एकदा आकाशचं झालं ना की याचं देखील उरकून नको आपण. काय साहेब मी काय म्हणतो आई माझ्यासाठी आहे ना एखादी छानशी सुंदरशी नाजूकशी गोंडूशी अशी एखादी मुलगी पहा आणि मग धूम धडाक्यात लग्न करा. आणि हो लांब केसांची हा स्वयंवरच करूया चालेल. चला या 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 ताई, या या बहिणी देता का? नाही नाही राहत राहत माझ्याकडे. काय? किती छोटस घर आहे अगं. जरा बघ ना तिकडे, कमरे एवढ्या झाडाच्या पलीकडचं काही दिसत नाहीये. तो पण पिंकी असं काय झालं अचानक किती नाही म्हणतेय? मला काहीच माहिती नाहीये. तुम्ही येण्यापूर्वी सगळं ठीक होतं. मी तिला छान तयारी केलं आणि मग असं काय झालं अचानक? वसू वसू काहीतरी बोल ना बाळा, दरवाजा उघड वसू. पिंकी अगं तिला कसं उघडायला लावायचं दार? वसू दार उघड वसू. वसू दार उघड ना. वसू उघड ना दार. शोधून शोधून एवढं गरीब घर का निवडलंस ग तू? काय घेऊन येणार आहे ती आपल्या सोबत? असं मी पण पहिल्यांदाच आली आहे ना या घरात. आत्या आपण इथे आमच्या वहिनीला न्यायला आलो. ती काय घेऊन येणार आहे काय नाही यासाठी नाही ना. आणि कधीतरी कोणाच्या तरी आनंदात सामील हो. झालं चला. काका आमची वहिनी कुठे आहे ना आतमध्ये? या या अरे हो हो किती ती एक्साइटमेंट. घरात बाकी पण लोक राहतात. नाही, इथेच काय बोलत बसलो. या या आतमध्ये या चला. या 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 काकू सगळी मंडळी पोचली. हा आता काय करायचं? बघते मी. वसू दरवाजा उघड बाळा. वसू दार उघड. वसू माझी शपथ आहे तुला. दार उघड नाही तर माझं मेलेलं तोंड पाहशील वसू. आई अगं काही काय बोलतेस? वसू अगं मी तुला सर्वांसमोर हे नाही म्हणत आहे ग बाळा, पण मला तुझी काळजी वाटते ग. मला तुला बघायचंय. दरवाजा उघड वसू. शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा. काय ग काय झालं? का लावून घेतलास दरवाजा? वसू अगं आनंदाच्या दिवशी का डोळ्यात पाणी? का नाही म्हणतेस ग साखरपुड्याला? आई मी कशी उभी राहू ग साखरपुड्यासाठी सांग ना. आणखीन एक नातं कुठल्या विश्वासाने जोडू ग? असं लग्नाआधी टेन्शन येणं स्वाभाविक आहे. मला नव्हतं का आलं? टेन्शन नाहीये ग मला. भीती वाटतेय मला. तुझ्या मुलाशी प्रेमाचंच नातं जोडलं होतं ना ग मी.
रेशमध्ये होतो. अख्खं आयुष्य समोर पडलं होतं. वाटलं होतं सुखाने जगू. माझा कोणावर विश्वास नव्हता ना, तेवढा विश्वास ठेवला होता त्याच्यावर. विहिरीत उडी मारायला सांगितली असती ना, तर ती मारली असती. इतका विश्वास होता. पण नंतर काय झालं, बदलला ग तो. त्याचं माझ्यावरती असलेल्या प्रेमाचं रूपांतर द्वेषात कधी झालं, मला बायको कमी आणि आपला अधिकार असलेली प्रॉपर्टी कधी समजायला लागला, कळलंच नाही मला. माधव सर, हा आकाशराव, तुम्ही उभे का? बसू ना. नाही राव दे, बसतो. हा बनीचा फोटो का हो? हो, गोड दिसतोय. तुम्ही बसून घ्या, मी पुढच्या तयारीचं बघतो. बर बर. हो सॉरी. सॉरी काय सॉरी? आधी दिसलं नाही का हे 4 कशा लावले? पाहुणे ते नाही रानडे, नका रागावू त्यांना. मला खूप आवडलं त्यांचं रागावून. तुम्ही बसा ना. अहो इथे नाही, बसा ना, तिकडे बसा ना. नाही त्यांना मदत करतो ना. बर बसा. केटराव, बसून घ्या. भास्कर, बसून घ्या ना तुम्ही. अरे अजून तुम्ही उभेच. थोडं म्हणजे वेळ मिळाला नाही, जेवढं जमेल तेवढं डेकोरेशन केलं मी आतमध्ये. काय सुधीर भाऊ, तरी खूप केलंय तुम्ही. आपलं काय ठरलं होतं? साधेपणाच्या घरातल्या घरात साखरपुडा करायचा. तुम्ही गेट पासून इथपर्यंत तयारी केली आहे. किती कराल? तेवढं तर करायलाच हवं ना. मुलीचं दुसरं लग्न आहे, एवढं तर करणारच ना. आनंद झाला असेल ना? अगं असं काय करतेस? आनंद तर आपल्याला पण झालाय. आकाशचं पण दुसरं लग्न नाही का? हा दादा, मी पण तेच म्हणत होते. आकाशचं दुसरं लग्न, मुलीचं दुसरं लग्न, दोन्हीकडे आनंदी आनंद. माझ्या लग्नाचा विचार नाही करत का? तुझा आनंद एवढा महत्वाचा नाही. माफ करा, यांना ओळखलं नाही मी. म्हणजे त्या दिवशी देवळात ओळख नाही झाली यांची. या देवळात नव्हत्या का? ही ती बाई विधवा, माझी कशाला कोण ओळख करून देईल? नाही म्हणजे तसं काही फारसं महत्वाचं पण नाहीये ते. मी काय घरीच असते ना, मला बाहेर नाही नेत कोणी. आजही येणार नव्हते मी. वंस, अहो असं काय करता? आधी ती घरी थांबली होती ना, म्हणून तुम्हाला देवळात नाही येतात नाही का? नाही तर या दिवशी मी काय घरी थांबून देईन का तुम्हाला? आकाश तर जन्मल्यापासून तुमच्याच अंगा खांद्यावर वाढलाय नाही का? मग त्याच्या लग्नात काय तुम्हाला मानपान मिळणार नाही का? पण ना, म्हणजे या आता या. बरं का, ह्या आकाशच्या आत्या आमच्या घरातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती. नमस्कार. माफ करा, माझ्याकडून काही कमी जास्त बोललं गेलं असेल तर. नाही ठीक आहे ठीक आहे. काका, काकू दिसत नाहीये त्या. अगं ती आतमध्ये वसूची तयारी करते, मी येतो बघून पटकन. कुंदा, ओ काका, ये इकडे. यशोदाई, ही कुंदा, बनीची सर्वात आवडती व्यक्ती. नमस्कार. कुंदा, पाहुण्याला काही हवं नको ते बघा. हो हो मी आलोच. काय लागलं ते सांगा. आहे मी तेच. आणि ते सॉरी सॉरी सॉरी. आवडलं. काय? सॉरी. पाणी मिळेल? आणते. काय आवडलं तुम्हाला? काय आवडलं? पाणी हवंय? वसू, बाळा, अगं सगळे पुरुष सारखे नसतात बाळा. मला नाही वाटत आकाशराव असं काही वागतील. तुझ्या मुलाकडे, सुशांतकडे बघून असं वाटायचं की तो त्याच्या स्वतःच्या बायकोला मारत असेल. जेव्हा त्याने माझ्यावर पहिल्यांदा हात उगारला होता ना, तेव्हा मला वाटलं होतं चूक झाली असेल, रागाच्या भरात केलं असेल, पुन्हा नाही करणार. मला बाई वाटलं कॉलेजमधलं मित्र भेटला म्हणून संशय आला असेल.
राग कसा व्यक्त करायचं समजलं नाही म्हणून त्याने मला मारलं. असा सगळा विचार करून मी तो विषय तिथेच सोडून दिला ग. पण मग रोजच व्हायला लागलं. शेजारच्या 14 वर्षाच्या मुलाला बघून हसले तरी संशय असं काही ते ठेवलं होतं त्याने मला. ते तुमच्या नकळत